नमस्कार मित्रांनो, मी मारुती चहाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. इयत्ता 9वी विषय विज्ञान भाग 2 मधील 16व्या टॉपिक विषयी आपण माहिती घेत आहोत. यापूर्वीचा पहिला व्हिडिओ आपण नक्की पाहिला असेल. यामध्ये आपण हेरिडिटी आणि व्हेरिएशन या संकल्पना समजून घेतल्या होत्या. त्यामध्ये इनहेरिटन्स ही कन्सेप्ट आपण पाहिलेला आहे. त्याचबरोबर हेरिडिटी त्याची डेफिनेशन आणि हेरिडिटीचा कन्सेप्ट जो आहे तो पण आपण समजून घेतला की एका पिढीमधून काही कॅरेक्टर किंवा गुणवैशिष्ट्य हे पुढच्या पिढीमध्ये जातात आणि त्यासाठी अतिशय महत्वाचा जो घटक काम करतो तो म्हणजे डीएनए. तर त्या डीएनए विषयीची आपण माहिती घेतली. या डीएनएची जे पोझिशन आहे किंवा ठिकाण आहे सेलमध्ये आढळणारं ते क्रोमोसोमवरती. तर क्रोमोसोमची रचना किंवा त्याचं स्ट्रक्चर आपण पाहिलेलं आहे. क्रोमोसोमचे जे टाइप्स आहेत त्यांचा पण आपण अभ्यास केलाय. 4 प्रकारचे क्रोमोसोम आपल्याला आढळतात त्यांच्या सेंट्रोमियरच्या पोझिशननुसार. त्यानुसार मेटासेंट्रिक, सब मेटासेंट्रिक, ॲक्रोसेंट्रिक, टिलोसेंट्रिक हे 4 क्रोमोसोमचे प्रकार आपण मागच्या तासाला किंवा मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो नेक्स्ट पॉइंट विचारात घेतोय तो म्हणजे डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड. आजचा जो पॉइंट आपण स्टडी करणार आहोत तो म्हणजे डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड. मित्रांनो, मी बऱ्याच वेळेला सांगतो की ज्या वेळेला बायोलॉजी मधील काही कन्सेप्ट आपण लक्षात ठेवतो तर त्या टर्मला किंवा त्या कन्सेप्टशी रिलेटेड डायग्राम आपण लक्षात ठेवली पाहिजे. म्हणजे ज्या ज्या वेळेला आपण डीएनए असा शब्द उच्चारतो त्यावेळेला डीएनएची ही डायग्राम जी आता सध्या स्क्रीनवर तुम्हाला दिसते ही आपल्या डोळ्यासमोर आली पाहिजे की जेणेकरून त्याचं कन्सेप्ट सांगणं किंवा लक्षात ठेवणं आपल्याला सोपं जाईल. तर हे डीएनएचं म्हणजे सर्पिल आकार असं हे जे स्ट्रक्चर आहे ज्याला आपण पाण्याच्या टाकीचं जिना म्हणतो ना, सर्पिल आकाराचा असणारा, त्याप्रमाणे ही रचना दिसते. तर त्याच्याविषयीची माहिती आज आपण पाहणार आहोत. बघूयात या डीएनएचं काय वैशिष्ट्य आहे, त्याची रचना कशी आहे. आपल्याला हे कळालंय मागच्या व्हिडिओमध्ये की डीएनए हा अनुवंशिक गुण एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये घेऊन जाण्यासाठी जबाबदार आहे. पण ऍक्च्युअली हे गुण कशा पद्धतीनं एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये नेले जातात किंवा डीएनए ज्याला म्हणतो आपण ह्याची रचना कशी आहे त्याविषयीची आपण माहिती घेऊयात. क्रोमोसोम्स आर मेनली मेड ऑफ डीएनए ही माहिती आपण घेतली आहे की क्रोमोसोमची रचना मुळात डीएनए पासून आणि काही प्रोटीन पासून तयार होते. सो धिस ऍसिड इज डिस्कवर्ड बाय द स्विस बायोकेमिस्ट फ्रेडरिक मिशर इन 1869 व्हाईल स्टडींग द व्हाईट ब्लड सेल्स. पांढऱ्या रक्तपेशींचा अभ्यास करत असताना 1869 मध्ये बायोकेमिस्ट, स्विस बायोकेमिस्ट, नाव पक्क लक्षात ठेवा, फ्रेडरिक मिशर यांना पहिल्यांदा या डीएनएचा शोध लागला. इनिशियली धिस ऍसिड वॉज रिपोर्टेड टू बी ओनली इन द न्यूक्लिक ऍसिड. असं सुरुवातीला मानलं गेलं की हे जे ऍसिड आहे हे फक्त न्यूक्लियस मध्ये आढळतं म्हणून त्याला नाव दिलं गेलं न्यूक्लिक ऍसिड. लक्षात येत आहे याला आपण न्यूक्लिक ऍसिड असं का म्हणतोय तर त्याचं कारण हे न्यूक्लियस मध्ये आढळतं असं पहिल्यांदा वाटलं. परंतु नंतर असं लक्षात आलं की नुसतंच न्यूक्लियस नाही तर इतर सेल ऑर्गॅनेल सुद्धा हे न्यूक्लिक ऍसिड आढळतं. Hence it was named nucleic acid. न्यूक्लियस मध्ये सापडतं म्हणून त्याला नाव दिलं गेलं न्यूक्लिक ऍसिड. However, it was later realized that it is present in other parts of a cell too. म्हणजे न्यूक्लियसच नाही तर इतर भागामध्ये सुद्धा हे आढळतं. Molecules of a DNA are present in all organisms from viruses and bacteria to human beings. The most important thing is that as the different kinds of the animals and plants are there, but then also they are having the same genetic makeup. That means all are consisting of a DNA, or DNA is nothing but the carrier of a hereditary information. प्राणी वनस्पती एवढी जरी विविधता आढळत असली तरी अनुवंश गुणधर्म एका पिढीतून दुसऱ्या पिढी नेण्याचं काम हे न्यूक्लिक ऍसिड करतात आणि डीएनए मॉलिक्युलच यामध्ये आढळतो. अगदी व्हायरसेस मध्ये किंवा बॅक्टेरियामध्ये सुद्धा आणि त्याचबरोबर ह्युमन बिईंग मध्ये सुद्धा डीएनए हा अनुवंश पुढे कॅरी करतो. These molecules control the functioning, growth and division, that is the reproduction of a cell, and are therefore called as a master molecule. डीएनए ला एवढं महत्व का आहे तर सेलचं फंक्शन किंवा कंट्रोल करणं, रिप्रोडक्शन, सेल डिव्हिजन अशा अतिशय महत्वाच्या इतर प्रोसेसमध्ये सुद्धा डीएनए हा महत्वाचा आहे. म्हणून डीएनए ला एक खास टर्म वापरली जाते ती म्हणजे मास्टर मॉलिक्युल. डीएनए ला काय म्हटलं जातं? मास्टर मॉलिक्युल. The structure of DNA molecule is the same in all organism. हा पण महत्वाचा कन्सेप्ट आहे, लक्षात घ्या. डीएनए सर्व सजीवांमध्ये आढळतो. ॲनिमल्स असतील किंवा प्लांट्स असतील तरी त्यांच्यामध्ये डीएनए आहे आणि या डीएनए स्ट्रक्चर हे कॉमन आहे असं आपल्या लक्षात येतं. In 1953, Watson and Crick produced a model of a DNA.
वॅटसन आणि क्रिक या शास्त्रज्ञांनी डीएनएच्या मॉड्यूल बद्दल पहिल्यांदा निर्मिती किंवा डीएनएचं स्ट्रक्चर एक्सप्लेन त्यांनी केलं. केव्हा हे झालं? 1953 मध्ये. ऍज पर दिस मॉडेल 2 पॅरलल थ्रेड्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स आर कॉइल्ड अराउंड इच अदर. नेमकं डीएनएची रचना ज्या वेळेला आपण सांगतो त्यावेळेला डीएनए कसा आहे असं म्हटलं जातं. तर याच्यामध्ये 2 पॉलिन्यूक्लियोटाइड स्ट्रँड्स आहेत. पहा इथं डायग्राम दिलं खाली तुमच्या लक्षात येईल. इथं या बाजूला एक स्ट्रँड दिसतंय आणि त्याचबरोबर इथं दुसरं एक स्ट्रँड दिसतंय. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की 2 पट्ट्या आहेत आणि त्या एकमेकांना अशा कॉईल होत खाली जात आहेत. लक्षात येत आहे? या डीएनए मध्ये आपल्याला 2 स्ट्रँड दिसत आहेत आणि ते एकमेकांना सर्पिलाकार होत होत असं पुढे जात आहेत. दिस अरेंजमेंट इज कॉल्ड एज ए डबल हेलिक्स. आणि आता मी सांगितल्याप्रमाणे याच्यात 2 स्ट्रँड्स आहेत आणि ते एकमेकांना असं गुंडाळत खाली जात आहेत म्हणून याला नाव काय दिलंय? डबल हेलिक्स. सो डीएनए इज कॉल्ड एज ए डबल हेलिक्स मॉडेल. दिस स्ट्रक्चर कॅन बी कम्पेअर्ड विथ अ कॉइल्ड अँड फ्लेक्सिबल लॅडर. मी आता सांगितल्याप्रमाणे ही जी रचना आहे हे स्पायरल लॅडर शेप्ड स्ट्रक्चर आहे. म्हणजे सर्पिलाकार जशी पाण्याच्या टाकीची शिडी असते अगदी त्याप्रमाणे हे स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर आपण प्रत्यक्ष डीएनए स्ट्रँड जे तयार होत आहे त्याचे मूलभूत घटक काय, कॉम्पोजिशन म्हणजे केमिकल कॉम्पोजिशन काय आहे याविषयी माहिती बघूयात. Each strand in the molecule of a DNA is made up of many small molecules known as a nucleotide. डीएनए हा पॉलिन्यूक्लियोटाइड चेन आहे, मी आता म्हणालो तुम्हाला. परंतु या ज्या पॉलिन्यूक्लियोटाइड चेन तयार होतात त्याचं जे मुख्य बेसिक युनिट आहे त्याला आपण न्यूक्लियोटाइड असं म्हणतो. लक्षात येते? म्हणजे एक न्यूक्लियोटाइड दुसऱ्याला, दुसरं न्यूक्लियोटाइड तिसऱ्याला अशी जोडणी होत जाते आणि त्यापासून पॉलिन्यूक्लियोटाइड अशी चेन तयार होते. There are 4 types of nitrogen bases, that is adenine, guanine, cytosine and thymine. एक महत्वाचा कन्सेप्ट आपण इथे लक्षात घेणार आहोत की डीएनएचे जे न्यूक्लियोड तयार होत आहेत असं म्हणालो मी आणि हे एकमेकांना जोडून पॉलिन्यूक्लियोटाइड चेन होते. पण एक्झॅक्टली न्यूक्लियोटाइड म्हणजे काय? तर न्यूक्लियोटाइड तयार होत असताना 3 गोष्टी एकत्र येतात. एक म्हणजे नायट्रोजन बेस, दुसरं फॉस्फेट आणि तिसरं डिऑक्सिरायबोज शुगर. लक्षात येतं का? बघा हा पॉइंट खूप महत्वाचा आहे आपल्या दृष्टीने लक्षात घेणं. मी आता सांगितलं की नायट्रोजन बेसेस पहा डीएनए मध्ये नायट्रोजन बेस, त्यानंतर फॉस्फेट आणि डिऑक्सिरायबोज शुगर अशा 3 केमिकल्सच्या मांडणीमधून हे न्यूक्लियोटाइड तयार होतं. ज्या वेळेला आपण नायट्रोजन बेस असं म्हणतोय तर या नायट्रोजन बेसमध्ये परत प्युरिन्स आणि पिरिमिडिन्स असे 2 प्रकार आहेत. त्या प्युरिन मध्ये परत 2 प्रकार आढळतात आणि पिरिमिडिन मध्ये पण 2 प्रकार आढळतात. आता ते नेमके कोणते आपण बघूया. There are 4 types of nitrogen bases as adenine and guanine, cytosine and thymine. एकूण 4 प्रकारचे नायट्रोजन बेसेस आहेत. हे 4 प्रकारचे नायट्रोजन बेसेस कोणते? तर 4 प्रकारचे नायट्रोजन बेसेस जे आहेत त्यामध्ये ॲडेनिन आणि ग्वानिन हा एक आहे, त्याचबरोबर सायटोसिन आणि थायमिन असे एकूण 4 नायट्रोजन बेसेस आहेत. त्यापैकी ॲडेनिन अँड ग्वानिन आर कॉल्ड एज ए प्युरिन्स. हे जे 4 आहेत त्यातले जे पहिले 2 नाव आपण घेतो ॲडेनिन आणि ग्वानिन तर हे जे आहे ते प्युरिन्स आहेत. प्युरिन म्हणजे काय? तर एक वर्ग आहे की एक गट आहे त्याला आपण प्युरिन असं म्हणतो. ॲडेनिन आणि ग्वानिन हा एक प्युरिन टाइपचे नायट्रोजन बेसेस आहेत. वाईल द सायटोसिन अँड थायमिन आर कॉल्ड पिरिमिडिन्स. आता यातले उरलेले 2 नाव आपण सांगतोय सायटोसिन आणि थायमिन तर हे काय आहेत? ऍक्च्युली पिरिमिडिन या गटामधील नायट्रोजन बेसेस आहेत. लक्षात येत आहे? हे 4 नायट्रोजन बेसेस झाले. In the structure of the nucleotide, a molecule of a nitrogenous base and phosphoric acid are each joined to a molecule of a sugar. मी आता तुम्हाला सांगितलं की जे न्यूक्लियोटाइडचं स्ट्रक्चर तयार होतंय हे न्यूक्लियोटाइडचं स्ट्रक्चर कसं तयार होतं तर त्याच्यामध्ये पहा इथं आपल्या लक्षात यावं. मी बाजूला डायग्राम काढतो म्हणजे आपल्याला पटकन लक्षात येईल. इथं मी डायग्राम काढतोय ते आपण असं सांगतोय की याच्यामध्ये घटक कुठले कुठले आहेत तर आता सांगितल्याप्रमाणे नायट्रोजनस बेस म्हणजे आपल्याला इथं समजा हा नायट्रोजनस बेस काढला याच्यापैकी ॲडेनिन आहे असं गृहीत धरू तर हा ॲडेनिन जो आहे तो शुगरला जोडला गेलेला आहे. शुगर मॉलिक्यूल जे आहे ते पेंटो शुगर आहे म्हणून आपण शुगरचं स्ट्रक्चर याप्रमाणे काढतो. ठीक आहे. आणि या शुगरला आणखीन एक गट जोडलाय तो म्हणजे फॉस्फेट. ठीक आहे. म्हणजे एक नायट्रोजन बेस त्यानंतर शुगर आणि फॉस्फेट ग्रुप याच्यापासून जे स्ट्रक्चर तयार होतं हे जे सध्या तुम्हाला इथं दिसतंय स्क्रीनवरती हा एक न्यूक्लियोटाइड आहे. आणि अशा अनेक न्यूक्लियोटाइड एकमेकांना जोडून जे तयार होते ती पॉलिन्यूक्लियोटाइड चेन.
In the structure of nucleotide, a molecule of nitrogenous base and phosphoric acid are joined to a molecule of a sugar. म्हणजे 3 घटक एकत्र येतात. एक आहे नायट्रोजन बेस, त्यानंतर दुसरा जो आहे तो फॉस्फोरिक ऍसिड आणि तिसरं म्हणजे मॉलिक्यूल ऑफ अ शुगर. तर या तिन्हीच्या कॉम्बिनेशन मधून जे स्ट्रक्चर तयार होतं ते म्हणजे न्यूक्लियोटाइड. मी आता तुम्हाला सांगितलं. As there are 4 types of the nitrogen bases, nucleotides are also of 4 types. पहा, जर नायट्रोजन बेसेस 4 प्रकारचे असतील तर साहजिकच कोणता नायट्रोजन बेस हा न्यूक्लियोटाइड तयार होताना वापरलाय त्यानुसार न्यूक्लियोटाइडचे सुद्धा 4 प्रकार आहेत. कोणते 4 प्रकार सांगता येईल बघा? ॲडेनिन न्यूक्लियोटाइड, ग्वानिन न्यूक्लियोटाइड, सायटोसिन न्यूक्लियोटाइड आणि थायमिन न्यूक्लियोटाइड असे 4 न्यूक्लियोटाइड्स असणार आहेत. न्यूक्लियोटाइड्स आर अरेंज्ड लाईक अ चेन इन अ मॉलिक्यूल ऑफ अ डीएनए. हे न्यूक्लियोटाइड एका चेन मध्ये एकमेकांना जोडलेले असतात आणि त्याच्यापासून पॉलीपेप्टाइड चेन तयार होते. द 2 threads of a DNA molecule are comparable to the 2 rails of a ladder and each rail is made up of alternately joined molecules of a sugar and phosphoric acid. आता हे नेमकं कसं घडतं पहा की एक पॉलिन्यूक्लियोटाइड चेन हा दुसऱ्याच्या वरती अरेंज, दुसरा त्याच्यावरती, अशा पद्धतीने ते सिक्वेन्शियली अरेंज होत जातात. आणि आपण ज्या वेळेला एक स्ट्रँडचा विचार करतो त्यावेळेला फॉस्फेट ग्रुप, त्यानंतर शुगर, त्यानंतर फॉस्फेट ग्रुप याप्रमाणे मांडणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. हा जो पॉइंट आहे हा या डायग्राम मध्ये आपल्याला पटकन लक्षात येईल. पहा, आता मी जे तुम्हाला सांगतोय की हे एक न्यूक्लियोटाइड स्ट्रँड आहे आणि हे दुसरं स्ट्रँड आहे, बरोबर आहे. आणि मध्ये जे रंगीत बार दिसत आहेत हे खरं तर नायट्रोजन बेस पेअरिंग आहे. इथं पण दाखवलं पहा. तर हे एक स्ट्रँड आणि हे दुसरं स्ट्रँड या डायग्राम मध्ये आपण बघू शकतो. इथं काय दिसतंय आपल्याला? तर हे जे पंचकोनी आकाराचे स्ट्रक्चर दिसत आहेत तर हा पेंटागॉन म्हणजे शुगर आहे, डिऑक्सिरायबो शुगर, ठीक आहे. आणि इथं बाजूला जे स्ट्रक्चर दिसतंय हा नायट्रोजन बेस आहे आणि हा येलो कलरचा जो पॉइंट दिसतोय ते म्हणजे फॉस्फेट आहे. इथं हे फॉस्फेट, शुगर आणि नायट्रोजन बेस हे एक न्यूक्लियोटाइड आहे. क्लिअर? त्यानंतर याच पद्धतीने तर खाली पण तुमच्या लक्षात येईल पहा, फॉस्फेट, शुगर आणि नायट्रोजन बेस याप्रमाणे हे दुसरं न्यूक्लियोटाइड आणि असे एकाखाली एक सगळे न्यूक्लियोटाइड आहेत. आता या न्यूक्लियोटाइडला इथं मध्ये बॉन्डिंग असतं, म्हणजे इथं एक बॉन्ड आहे, त्याचप्रमाणे इथं एक बॉन्ड आहे. असे बॉन्ड्सनं हे एकमेकांना जोडलेले असतात. ज्या वेळेला आपण ही रचना विचारात घेऊ एका स्ट्रँडची तर आपल्याला असं लक्षात येईल की फॉस्फेट, शुगर, त्यानंतर फॉस्फेट, परत शुगर, फॉस्फेट आणि शुगर याप्रमाणे एका स्ट्रँडमध्ये रचना दिसेल की जे आता आपण या माहितीमध्ये पाहत आहोत. Nucleotides are arranged like a chain in a molecule of a DNA. The 2 threads of a DNA molecule are comparable to the 2 rails of a ladder and each rail is made up of alternately joined molecules. मी आता ते सांगतो पहा. Alternately joined molecules of what? Sugar and phosphoric acid. शुगर आणि फॉस्फोरिक ऍसिडचे जे मॉलिक्यूल आहेत ते अल्टरनेट आहेत असं आपल्याला दिसेल. Each rung of the ladder is a pair of nitrogenous bases joined by the hydrogen bonds. हे पण खूप महत्वाचं आहे. लॅडर मधील प्रत्येक जो रंग आहे, रंग म्हणजे काय तर ऍक्च्युली जी स्टेप आहे. पहा, डीएनए मॉलिक्यूल जर आपण इथे विचारात घेतला तर या डीएनए मॉलिक्यूलला इकडच्या बाजूला एक स्ट्रँड आपल्याला दिसतंय आणि त्याचबरोबर दुसरं हे एक स्ट्रँड आहे, ठीक आहे. आणि मध्ये ज्या पायऱ्या दिसत आहेत किंवा आपल्याला ज्या स्टेप्स दिसत आहेत तर या स्टेप्सलाच रंग असं आपण म्हणतो. आणि हे जे रंग आहेत याच्यामध्ये नायट्रोजन बेसेस आहेत. So each rung of the ladder is pair of a nitrogen bases joined by hydrogen bonds. पहा, इथे जर तुम्ही डायग्राम मध्ये लक्षात घेतलं तर सी आणि जी, ए आणि टी याप्रमाणे लिहिलंय. ह्याच्यामध्ये सी हा एक नायट्रोजन बेस आहे, सायटोसिन म्हणतो आपण, आणि जी याचा अर्थ ग्वानिन नायट्रोजन बेस. सायटोसिन आणि ग्वानिन जोडले गेलेले आहेत. पुढची जर स्टेप बघितली, पुढचा रंग बघितला तर ए आणि टी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ॲडेनिन आणि थायमिनची जोडी तयार झालेली दिसते. म्हणजे या पद्धतीने आपल्याला बेस पेअरिंग पाहायला मिळेल. हे जे 2 नायट्रोजन जोडलेले आहेत, नायट्रोजन बेसेस, हे हायड्रोजन बॉन्ड्सनं जोडलेले आहेत. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. ॲडेनिन ऑलवेज पेअर्स विथ थायमिन अँड सायटोसिन ऑलवेज पेअर्स विथ ग्वानिन. हा खूप महत्वाचा पॉईंट आपण व्यवस्थित लक्षात ठेवा की ज्या वेळेला हे नायट्रोजन बेसचं पेअरिंग होत आहे त्यावेळेला त्यांच्या जोड्या ज्या आहेत त्या ठरलेल्या आहेत. काय जोड्या आहेत नेमक्या तर इथं आपल्याला असं लक्षात ठेवता येईल बघा की नायट्रोजन बेसमध्ये ॲडेनिन हा एक नायट्रोजन बेस आहे तर याची जोडी ही कायम थायमिन बरोबर होते आणि जो नेक्स्ट नायट्रोजन बेस आहे ग्वानिन त्याची जोडी जी आहे ते कायम सायटोसिन मध्ये होते. मी आता तुम्हाला सांगितलं की नायट्रोजन बेसमध्ये पेअरिंग होताना हायड्रोजन बॉन्ड्स आहेत
तर ऍडेनिन आणि थायमिन मध्ये हा डबल बॉन्ड आपल्याला पाहायला मिळतो, तर ग्वानिन आणि सायटोसिन मध्ये मात्र ट्रिपल बॉन्ड पाहायला मिळतो आणि त्यांच्या जोड्या फिक्स आहेत. ए ऑलवेज पेअर्स विथ टी अँड जी ऑलवेज पेअर्स विथ सी. तुम्ही या डायग्राम मध्ये पाहिलं तरी लक्षात येईल, पहा मी जे आता सांगतो हा कन्सेप्ट सी जी ए टी त्यानंतर सी जी टी ए या पद्धतीने त्यांच्यामध्ये आपल्याला पेअरिंग पाहायला मिळते. नेक्स्ट कन्सेप्ट आपण बघूयात, तो म्हणजे जीन. जीन जो अनुवंश कॅरी करण्यासाठीचा अतिशय महत्वाचा घटक आहे. बऱ्याच वेळेला असं आपल्याला कन्फ्युज होतं की क्रोमोसोम म्हणजे अनुवंश कॅरी करतो का डीएनए करतो का जीन करतो. आपण प्रत्येकाच्या बाबतीत तेच सांगतोय. खरं तर क्रोमोसोम हा मुख्य घटक आहे की ज्याची निर्मिती डीएनए मधून होते आणि या डीएनएचा फ्रॅगमेंट त्याला आपण जीन असं म्हणतो. जीन म्हणजे एक्झॅक्टली काय, तर हा जर डीएनए असेल तर त्यातला एखादा पार्ट, एखादा सेगमेंट किंवा तुकडा जो आहे की जो विशिष्ट गुण कॅरी करत असतो त्यालाच आपण जीन असं म्हणतो. Each chromosome is made up of a single DNA molecule. एक क्रोमोसोमची निर्मिती हे एका डीएनए मॉलिक्यूल पासून होते. सेगमेंट्स ऑफ द डीएनए मॉलिक्युल्स आर कॉल्ड एज द जीन्स. मी आता सांगितलं, म्हणजे आपल्या दृष्टीने हे कन्सेप्ट खूप महत्वाचं आहे की एक्झॅक्टली जीन म्हणजे काय, तर सेगमेंट्स ऑफ अ डीएनए दॅट इज कॉल्ड एज ए जीन. डीएनएचाच काही भाग किंवा फ्रॅगमेंट किंवा तुकडा म्हणता येईल आपल्याला, त्याला आपण जीन म्हणतो. ड्यू टू व्हरायटी इन द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड डिफरंट काइंड्स ऑफ जीन्स आर फॉर्म. आता मी सांगितलं पहा, ह्या नायट्रोजन बेस पेअरिंग जे आहे यांचा क्रम हा चेंज होत जातो. म्हणजे इथल्या ज्या सिक्वेन्स आहेत अरेंजमेंटच्या ह्या बदलतात आणि त्यानुसारच जीन मध्ये आपल्याला नायट्रोजन बेस पेअरिंग जे आहे ते वेगळं वेगळं पाहायला मिळतं. दी जीन्स आर अरेंज्ड इन अ लाईन. आणि हे जे जीन आहेत हे एका विशिष्ट क्रमानं जोडलेले असतात किंवा मांडणी असते. जीन्स कंट्रोल द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द सेल अँड ऑफ द बॉडी. मग जीनचं नेमकं फंक्शन काय, तर जीनचं फंक्शन म्हणजे सेलचं जे कंट्रोल आहे किंवा सेल वर्किंग आहे त्याच्यावरती कंट्रोल करणं आणि त्याचबरोबर सेल डिव्हिजन वरती नियंत्रण ठेवणं. ऑल्सो दे ट्रान्समिट द हेरिडिटरी कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम पॅरेंट्स टू द ऑफस्प्रिंग. आणि आणखीन एक महत्वाचं जीनचं काम ते म्हणजे अनुवंशाचे जे गुण असतील ते एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्सफर करणं. हेन्स दे आर सेड टू बी द फंक्शनल युनिट्स ऑफ हेरिडिटी. म्हणून जीन्सला आपण हेरिडिटीचे फंक्शनल युनिट असं म्हणतो. लक्षात येते, जीन्सला हेरिडिटीचे फंक्शनल युनिट का म्हणतो, तर हा मुख्य घटक आहे की जो एक एक कॅरेक्टर पुढच्या पिढीमध्ये नेण्यासाठी जबाबदार आहे. दॅट इज व्हाय मेनी सिमिलरिटीज आर सीन बिटवीन द पॅरेंट्स अँड देअर ऑफस्प्रिंग्स. As the characters are transferred by the genes from one generation to the next generation, naturally some similarities are found in between the parents and the offspring. Information about the protein synthesis is also stored in the genes. शरीराच्या निर्मितीमध्ये प्रथिन निर्मिती, प्रथिन संश्लेषण हे अतिशय महत्वाचा भाग आहे. हेच प्रथिन संश्लेषण म्हणजे प्रोटीन सिंथेसिस जो मेकॅनिझम आहे तर हा सुद्धा या जीन मार्फत कंट्रोल केला जातो. नेक्स्ट पॉइंट आहे फिंगरप्रिंटिंग. द सिक्वेन्स ऑफ अ जीन इन द डीएनए ऑफ अ पर्सन दॅट इज द जीनोम ऑफ अ पर्सन इज आयडेंटिफाईड. एखाद्या व्यक्तीमध्ये डीएनए मध्ये असणारा जो जीनचा सिक्वेन्स आहे त्यानुसार त्याचा जीनोम ठरत असतो आणि हा जीनोम आपल्याला निश्चित करून माहीत करून घेता येतो. इट इज युजफुल टू आयडेंटिफाय द लाइनेज अँड टू आयडेंटिफाय द क्रिमिनल्स बिकॉज इट इज युनिक टू एव्हरी पर्सन. पहा, एकदा जर आपल्याला जीनोम कळाला म्हणजे जीन सिक्वेन्स जर समजला की जो प्रत्येक व्यक्तीसाठी निश्चित असतो तर त्याच्या आधारे आपल्याला लाइनेज म्हणजे अनुवंश कळू शकतो किंवा अनुवंशिक दृष्टीने आपल्याला पुरावे सांगता येतात. त्याचबरोबर क्रिमिनल किंवा जे गुन्हेगार लोक आहेत त्यांची ओळख पटवण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो. बाजूला जी डायग्राम दिलेली आपल्याला सध्या दिसते ही अतिशय महत्वाची डायग्राम आहे की ज्याच्यातून आपल्याला बरेचसे बेसिक कन्सेप्ट कळतील. पहा नेमकं काय दिसतंय याच्यामध्ये, तर हे डबल स्ट्रँडेड डीएनएचं स्ट्रक्चर आहे की ज्याच्यामध्ये न्यूक्लियोटाइडचे स्ट्रँड्स दिसत आहेत आपल्याला न्यूक्लियोटाइडच्या पेअरिंग मधून किंवा सिक्वेन्स मधून तयार झालेले आणि त्याचबरोबर मध्ये रंग्स दिसत आहेत की जे नायट्रोजन बेसेस आहेत. मी आता तुम्हाला सांगितलं लक्षात असेल की ॲडेनिन आणि थायमिन यांच्यामध्ये पेअरिंग होतं, त्याचबरोबर ग्वानिन आणि सायटोसिन मध्ये पेअरिंग होतं. पेअर ऑफ अ नायट्रोजनस बेसेस दॅट इज न्यूक्लियोटाइड हेही आपण आता माहितीमध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतर रेल्स ऑफ अ डीएनए मेड ऑफ अ शुगर अँड फॉस्फोरिक ऍसिड. आपण सुरुवातीला स्ट्रक्चर पाहिलं होतं की ज्याच्यामध्ये शुगर आणि फॉस्फेट याच्यापासून रेल किंवा कडेचे जे स्तंभ आहेत या डीएनएचे हे तयार होतात आणि केमिकल कॉम्पोजिशन त्याची अरेंजमेंट कशी आहे न्यूक्लियोटाइडची त्याविषयी आपण सुरुवातीला माहिती घेतलेली आहे.
त्यानंतर नेक्स्ट पॉइंट बघूयात आपण, सीड्स ऑफ अ टेक्नॉलॉजी. तंत्रज्ञान विकसित होत आहे असं आपण म्हणतोय. हे तंत्रज्ञान बायोलॉजीच्या बाबतीत किंवा जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये कितपत झालं त्याविषयी बघूयात. In 1990, the Human Genome Project was together undertaken by all the scientists of the world. 1990 मध्ये ह्युमन जिनोम प्रोजेक्ट जो आहे हा एकत्रितरित्या जगातील सर्व शास्त्रज्ञांनी हाती घेतला होता. इन जून 2000 मध्ये सायंटिस्ट ऑफ दिस प्रोजेक्ट अँड सेलरा जिनोमिक्स Corporation, that is private industry in USA, collectively announced the discovery of the complete DNA sequence of the human genome. एकत्रित्या जगातील सर्व शास्त्रज्ञ प्रयोग करत असताना काही जणांना त्याच्यामध्ये यश आलं आणि मानवी अनुवंश जो आहे जिनोम प्रोजेक्ट आहे तो पूर्ण झाला. आणि याचा दावा कोणी केला पहिल्यांदा? सायंटिस्ट ऑफ दिस प्रोजेक्ट सेलेरा जेनोमिक्स कॉर्पोरेशन, हे प्रायव्हेट इंडस्ट्री आहे युएसए मधली. कलेक्टिव्हली त्यांनी सांगितलं, काय सांगितलं तर डीएनएचा कम्प्लीट ह्युमन जिनोम जो आहे तो माहीत झाला असं. डिपेंडिंग अपॉन द फाइंडिंग्स ऑफ दिस प्रोजेक्ट, सायंटिस्ट कन्फर्म दॅट द नंबर ऑफ जीन इन ह्युमन जिनोम इज अबाउट 20,000 to 30,000. या संशोधनामधून एक गोष्ट अशी लक्षात आली की मानवी जिनोम जो आहे तो 20,000 ते 30,000 जीनच्या मधून तयार झालेला आहे. लेटर सायंटिस्ट डिस्कवर्ड द जिनोमिक सिक्वेन्स ऑफ मेनी मायक्रो ऑर्गॅनिझम. एकदा मानवाबद्दलचं जिनोम लक्षात आल्यानंतर बऱ्याचशा मायक्रो ऑर्गॅनिझम वरती त्यातून काम झालं, त्यांचाही जिनोम जो आहे तो समजला. ड्यू टू रिसर्च इन जेनोमिक्स, डिसीज कॉझिंग जीन्स कॅन बी आयडेंटिफाईड. या प्रोजेक्टचं महत्वाचं वैशिष्ट्य असं की एकदा जिनोम लक्षात आला तर त्याचा फायदा काय होतो तर डिसीज कॉझिंग जीन जे आहेत, एखाद्या व्यक्तीमध्ये एखादा आजार घडवण्यासाठी जबाबदार जे जीन आहेत तर ते पण माहीत व्हायला लागले. इफ डिसीज कॉझिंग जीन्स आर आयडेंटिफाईड, जेनेटिक डिसीजेस कॅन बी डायग्नोस्ड अँड प्रॉपरली ट्रीटेड. जर आपल्याला जीन्स कळाले एखाद्या आजाराच्या संदर्भात तर अगदी अर्ली स्टेजमध्ये हे जीन जर आहेत असं लक्षात आलं तर ते आजार इन फ्युचर होऊ शकतो याची कल्पना आपल्याला आधी मिळेल. इथे एक वेबसाईट ऍड्रेस दिलाय पहा, याच्यावरती जाऊन तुम्ही डिटेल त्याबद्दल माहिती घेऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपण बघूयात न्यूक्लिक ऍसिडच्या संदर्भात. आतापर्यंत आपण जी चर्चा केली ती म्हणजे डीएनए बद्दलची, डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड. यानंतर सेकंड न्यूक्लिक ऍसिड आपण विचारात घेतो ते म्हणजे रायबोज न्यूक्लिक ऍसिड. रायबो न्यूक्लिक ऍसिड, त्यालाच RNA असं म्हटलं जातं. RNA इज द सेकंड इम्पॉर्टंट न्यूक्लिक ऍसिड ऑफ द सेल. मी आता सांगितलं तुम्हाला डीएनए जसा महत्वाचा आहे आणि आपण त्याचं स्ट्रक्चर विचारात घेतलं, तसंच दुसरं एक न्यूक्लिक ऍसिड ते म्हणजे RNA. दोन्हीत नेमका फरक काय पहा तर डीएनए हे डबल स्ट्रँडेड आहे, ठीक आहे, आणि RNA जे आहे ते सिंगल स्ट्रँडेड मॉलिक्यूल आहे. आणखीन एक महत्वाचा फरक असा आहे की डीएनए मध्ये डीऑक्सिरायबोज शुगर असते तर RNA मध्ये रायबोज शुगर आहे आणि म्हणूनच त्याला रायबोज न्यूक्लिक ऍसिड किंवा रायबो न्यूक्लिक ऍसिड असं आपण म्हणतो. This nucleic acid is made up of ribose sugar, phosphate molecules and 4 types of nitrogen bases, that is adenine, guanine, cytosine and uracil. ज्यांना डीएनए चा कन्सेप्ट परफेक्ट कळाला असेल त्यांना RNA समजणं अतिशय सोपं जाणार आहे. ज्या पद्धतीने आपण डीएनए मध्ये सांगितलं की त्याचं बेसिक केमिकल कॉम्पोजिशन जे आहे ते 3 घटकांचं आहे. ते 3 घटक म्हणजे नायट्रोजन बेसेस, फॉस्फेट ग्रुप आणि डीऑक्सिरायबोज शुगर. त्या पद्धतीनं RNA मध्ये सुद्धा 3च घटक आहेत. आता सांगितल्याप्रमाणे नायट्रोजन बेसेस आहेत, त्यानंतर फॉस्फेट आहे आणि तिसरं म्हणजे शुगर, रायबोज शुगर आहे. तर या 3 घटकांपासून निर्मिती झालेली असते. एक ह्यातला पॉइंट महत्वाचा असा लक्षात घ्यायचा आहे की नायट्रोजन बेसेस जे आहेत, आपण डीएनए मध्ये ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन असं म्हणालो होतो, तर तेच नायट्रोजन बेसेस आहेत. फक्त थायमिनच्या ऐवजी याच्यामध्ये युरॅसिल हा वेगळा नायट्रोजन बेस असतो. लक्षात येते? म्हणजे RNA मध्ये 4 नायट्रोजन बेसेस कोणकोणते आहेत? ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि युरॅसिल. धिस न्यूक्लिक ऍसिड इज मेड अप ऑफ रायबोज शुगर. मी आता सांगितलं रायबोज शुगर आहे, त्यानंतर फॉस्फेट मॉलिक्यूल आहेत आणि 4 टाइप्स ऑफ नायट्रोजन बेसेस, ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि आणखीन एक चौथा कुठला सांगितला? युरॅसिल. फरक लक्षात येतोय? द मॉलिक्यूल, the nucleotide, that is the smallest unit of a chain of a RNA molecule, is formed by the combination of ribose sugar, phosphate molecule and one molecule of a nitrogenous bases. केमिस्ट्री रचना जी आहे ती अगदी सेम आहे डीएनए आणि RNA मध्ये. RNA मध्ये सुद्धा न्यूक्लियोटाइड जे आहे ते एकत्र येतात आणि पॉलिन्यूक्लियोटाइड चेन तयार होते.
एक न्यूक्लिओटाइड हे 3 केमिकलचं बनलंय, आपण सांगितलं होतं डीएनए मध्ये. सेम ह्याच पद्धतीनं आरएनए मध्ये सुद्धा आहे. म्हणजे नायट्रोजन बेस फॉस्फेट ग्रुप आणि रायबोज शुगर हे तिन्हीच्या जोडणीमधून हे न्यूक्लिओटाइड तयार होतात. लार्ज नंबर ऑफ द न्यूक्लिओटाइड्स आर बॉन्डेड टुगेदर टू फॉर्म द मॅक्रोमॉलिक्यूल ऑफ आरएनए. म्हणजे हे जे छोटे छोटे युनिट आहेत, न्यूक्लिओटाइड्स आहेत, हे एकत्र जोडले जातात आणि त्यांच्या जोडणीमधून जी लॉंग चेन तयार होते ती म्हणजेच आरएनए. अकॉर्डिंग टू फंक्शन देर आर 3 टाइप्स ऑफ आरएनए. आरएनएच्या फंक्शननुसार किंवा त्याच्या कार्यानुसार आरएनएचे 3 प्रकार आहेत, 3 टाइप्स आहेत. आपण त्याविषयी बघूयात. हे 3 टाइप कोणते आहेत? ओळीनं बघा, पहिला जो आहे तो रायबोझोमल आरएनए, त्यालाच आपण आरआरएनए म्हणतो. सेकंड जो टाइप आहे तो म्हणजे मेसेंजर आरएनए किंवा त्यालाच आपण एमआरएनए असं म्हणतो. आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे ट्रान्सफर आरएनए किंवा आरआरएनए. ठीक आहे. आरएनए किती टाइप आहेत? 3 टाइप आहेत. एक म्हणजे आरआरएनए, एमआरएनए आणि टीआरएनए असे प्रकार आहेत. एक एक करून बघूयात आपण. रायबोझोमल आरएनए. The molecule of RNA which is the component of a ribosome organelle is called as a ribosomal RNA. कायम रायबोसोमला जोडून असलेला किंवा त्याचाच एक घटक असलेला आरएनए त्यालाच आपण रायबोसोमल आरएनए असं म्हणतो. रायबोसोम्स परफॉर्म द फंक्शन ऑफ प्रोटीन सिंथेसिस. अतिशय शरीरातील महत्वाची प्रक्रिया म्हणजे प्रथिन संश्लेषण, ज्याला प्रोटीन सिंथेसिस म्हणतो. तर यासाठी या आरएनएची मदत होते. मेसेंजर आरएनए किंवा एमआरएनए. The RNA molecule that carries the information of protein synthesis from genes, that is DNA chain, in the cell nucleus to the ribosomes in a cytoplasm which produce the protein is called as a messenger RNA. मेसेंजर आरएनए बद्दल आपल्याला नेमकं काय सांगता येईल? तर एक कन्सेप्ट महत्वाचं घ्या की ज्यावेळेला आपण एखादी सेल विचारात घेतो तर त्या सेलच्या न्यूक्लियसमध्ये, पहा इथे डायग्राम काढलं तर आणखीन आपल्याला हे समजायला सोपं जाईल. आपण ज्या वेळेला एखादी सेल आहे अशी कन्सिडर करतो, हे रफ मी डायग्राम काढतो, सेल आहे असं गृहीत धरूयात. या सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस आहे आणि या न्यूक्लियस मध्ये डीएनए स्ट्रँड आहे, बरोबर आहे. तर या डीएनए वरती जेनेटिक कोड आहे किंवा जीन्स आहेत. तर या डीएनए पासून एक मॉलिक्यूल तयार होतो, त्याला आपण एमआरएनए म्हणतो, की जो न्यूक्लियस मध्ये आहे. आणि ह्या न्यूक्लियसच्या बाहेर येऊन इथं सायटोप्लाझम मध्ये प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस होते. हा अतिशय महत्वाचा कन्सेप्ट नीट लक्षात घ्या. सेलमध्ये जो न्यूक्लियस आहे त्याच्या आत क्रोमोसोम आहे आणि या क्रोमोसोम वरती जे डीएनए पासून बनलेला आहे, तर त्या डीएनएच्या अनुषंगाने किंवा त्याच्या नायट्रोजन बेसच्या आधारे इथं आरएनए मॉलिक्यूल तयार होतो, हा मेसेंजर आरएनए. आणि हा मेसेंजर आरएनए न्यूक्लियस मधून सायटोप्लाझम मध्ये बाहेर येतो आणि त्यानुसार प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस होते. डीएनए कडून हा आरएनए मेसेज आणतो म्हणून त्याला मेसेंजर आरएनए असं म्हटलं जात आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट बघूया ट्रान्सफर आरएनए किंवा टीआरएनए. The RNA molecule which according to the message of the mRNA carries the amino acid up to the ribosome is called as a transfer RNA. नावाप्रमाणेच आहे पहा. ट्रान्सफर आरएनएचं काय काम आहे? तर ट्रान्सफर आरएनए हे ट्रान्सफर करतात. कोणाचे ट्रान्सफर किंवा ट्रान्सपोर्ट करतात? तर अमिनो ऍसिड्सची. तर एमआरएनए जो मेसेज आणलेला आहे त्या आलेल्या मेसेजनुसार अमिनो ऍसिड्स एकत्र आणून त्याची एक चेन तयार केली जाते आणि ही अमिनो ऍसिडची चेन म्हणजेच प्रोटीन मॉलिक्यूल असतो. लक्षात येत आहे? अमिनो ऍसिड्स हे एकमेकांना जोडले जातात आणि त्यापासून चेन तयार होते आणि प्रोटीनची निर्मिती होते. मला वाटतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय पॉइंट्स पाहिले परत एकदा बघूयात. नक्की तुम्हाला ते समजले असतील. आजच्या तासाला आपण डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड म्हणजेच डीएनए याची माहिती पाहिली. त्यामध्ये न्यूक्लियसची पोझिशन सेलमध्ये कुठे असते, त्यामध्ये मॉलिक्यूलची रचना कशी असते याविषयी आपण माहिती घेतली. त्यानंतर जीनचा कन्सेप्ट आपण समजून घेतला. डीएनए फिंगर प्रिंटिंग म्हणजे काय हे आपण पाहिलं. त्यानंतर रायबोज न्यूक्लिक ऍसिड किंवा आरएनए त्याची रचना आणि आरएनएचे वेगवेगळे टाइप्स याविषयी आपण माहिती घेतली. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, आपल्या मित्रांना भरपूर शेअर करा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा की ज्या वेळेला मी नवीन व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल.